छत्रपतीचे गुणगान गाऊनच साजरी करायची, नाचून नाही, वाचून. पहिल्या जयंतीला कीर्तन व्हायचे का? पूर्वी जयंतीला कीर्तन होत होते का? बाबा खरं सांगा, शिवाजी महाराजच्या जयंतीला तुम्ही लय पोरं नाचलेले बघितले, पण आता शिवाजी महाराज जयंतीला कीर्तन व्हायला लागले. किती बदल झालाय, किती जागे झाला आमचा तरुण. कीर्तन ठेवायला लागला, व्याख्यान ठेवायला लागला, पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम घ्या. शिवजयंतीला आता माझी सटकली न ग, सटकून द्यायची नाही. शिवजयंतीला 19 फेब्रुवारी आता जवळ आली आहे. 19 फेब्रुवारीला काय करायचं आई सांगतो. माझ्या माता या ठिकाणी बसलेल्या आहेत. 19 फेब्रुवारी जवळ आली आहे, तो आपला सण आहे, तो कसा साजरा करायचा ऐका. 19 फेब्रुवारीला सकाळी तुम्ही उठल्याबरोबर तुमच्या घरासमोर रांगोळ्या काढायच्या. सकाळी रांगोळ्या काढणं, दिवसभर नवे कपडे अंगात ठेवणं, कारण सण आहे तो आपला. सण म्हणून साजरा करायचा. सकाळी रांगोळ्या काढणं, दिवसभर नवे कपडे घालणं, घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात ठेवायचा, हार घालायचा. अगोदर शिवजयंती घरात साजरी करायची आणि मग दारात पाऊल ठेवायचं. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे असतील, गीतं असतील, कार्यक्रम असतील, शिवाजी महाराज ज्याच्यातून कळतील असे कार्यक्रम घ्यायचे. आणि परत दिवस संपल्याच्या नंतर, दिवस मावळतीला गेल्याच्या नंतर, 19 फेब्रुवारीचा दिवस मावळतीला गेल्यानंतर काय करायचं आई सांगतो. दिवस मावळतीला गेलं की दीपावलीला जशा पंत्या आपण घरावर लावतो तशा पंत्या घरावर ठेवायच्या. तुमचं गाव प्रकाशमान झालं पाहिजे, दाखवून द्यायचं आम्ही जगात भारी. 19 फेब्रुवारी आहे, या पद्धतीनं साजरी करायची. आता माझी सटकली नको, डीजे आणि घाण घाण गाणे नको. काय काय लोकांनी तर असे गाणे लावले भाऊ. मीच म्हणतो माझ्या राजांची आपल्याच पोराने केलेली विटंबना होती ती. काही पोरं तर दारू पेतात खपाखप शिवजयंतीला, दारू. मी एका गावात गेलो आणि माझं व्याख्यान होतं कदम साहेब तिथं. मला म्हणले महाराज चला तुमचं व्याख्यान आहे आता शिवजयंतीच्या निमित्तानं. म्हणलं कधी आहे ते? मला हे मिरवणूक झाल्यावर. आणि मिरवणूक संपना ना, यातले काही पोरं नशात होते. एक जण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असा धरून बसला होता ट्रॅक्टरच्या ट्रायलीमध्ये. शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा होता, तो असा धरून बसला आणि तो ट्रॅक्टरच्या पुतळ्यावर तिथूनच बोलत होता ट्रायलीमधून, अय अय अरे इकडे यान राव, कोणीतरी धरा ना आता इथं शिवाजी महाराजाला. दरवर्षी मीच असतो राव इथं. मी म्हणलं यार बरं आहे ना, मग शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धरून बसलायस तू, पुण्याचं काम आहे ना, चांगलं काम करतोयस, काय फरक पडतोय? ते म्हणलं महाराज तुम्हाला माहित नाही ह्याच्यातलं काही. दरवर्षी मी इथे ह्यांना धरून बसतो म्हणला महाराजाला आणि तिकडे सगळा ब्रँड संपून जातो म्हणला. एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजाला सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नव्हतं. हे रंगवलंय संभाजी महाराज बाईबाज होते, रंगेल होते, कुठं व्यसनी होते, अजिबात नाही. शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजीराजे तर सवाई शिवाजी होते. एवढंच नाही, अरे जंजिरा किल्ला जे छत्रपती शिवाजी महाराजाला स्वराज्यात आला नव्हता तो पाडण्याचा किती मोठा धाडसी प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता. फक्त एका चुकीमुळे गेलाय तो, आणि ती चूक कोणती तर बाई बटकिनीची हीच चूक होती, दारूची हीच चूक होती. कारण गेलेला आपला खंडो बल्लाळ किल्ला घेण्यासाठी पाठवला होता खंडो बल्लाळला कोंडाजी बाबाला. आणि कोंडाजी बाबा शेवटी तिथे गेल्यानंतर दिलरुबा नावाची एक राणी सिद्धीनं त्यांना भेट दिली आणि भेट दिलेल्या राणीनं काडी केली आणि इथं डाव फसला, किल्ला सोडून यावं लागलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सांगणं असायचं मावळ्यांना, बाबा हो मोहिमेवर जाताना कधी बाई बाटलीच्या नादी लागायचं नाही. मग एक लक्षात ठेवा, आपल्या सुद्धा तरुणाची मोहीमच ही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातला प्रवास चालत 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 पुढे जायचंय, ही आयुष्याची मोहीम पार पाडायची ना. एक गोष्ट शिकायची शिवाजी महाराजांना सांगितलेली, बाई बटकीच्या नादी न लागता जर पुढे गेलात तर पुढेच गेलात.